मागच्या 2 भागात आपण पाहिले शंभूराजे कसे कैद झाले आणि त्यांना मुकरब खान कसा घेऊन गेला। आता या भागात आपण शंभूराजांची कशी क्रूर हत्या करण्यात आली, राजांनी औरंगजेबासमोर आपल्या बाणेदारपणाचे दर्शन कसे घडवले, असे अनेक ऐतिहासिक प्रसंग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुकरब खान शंभूराजे व कवी कलश यांना घेऊन धर्मवीर गडावर आला। ज्या दिवशी त्यांना या गडावर आणले गेले त्याच दिवशी त्या दोघांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले। ती तारीख होती 15 फेब्रुवारी 1689। गडावर पोहोचण्याआधी औरंगजेबाच्या आज्ञेने राजबंद्यांची बाजारातून धिंड काढून जाहीर विटंबना करण्यात आली। या सर्व घटनांचे वर्णन साकी मुस्तैद खान, खापी खान, ईश्वरदास नागर, मनुची इत्यादी मुघल इतिहासकारांनी करून ठेवले आहे। पण यापैकी साकी मुस्तैद खान हा तर प्रत्यक्ष छावणीत उपस्थित होता। त्याने राजांचा कैद झाल्यापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास डोळ्याने पाहिला होता, त्यामुळे त्याचे वर्णन हे अतिशय महत्त्वाचे आहे। साकी मुस्तैद खान म्हणतो, बादशाही कोप म्हणजे परमेश्वरी कोपाचाच प्रकार होय। बादशाचा कोप प्रकट झाला। इस्लामला पाठिंबा आणि धर्माचा अभिमान या विचारांनी प्रेरित होऊन बादशाने आज्ञा केली की अपयशाच्या आणि भटकेपणाच्या तावडीत सापडलेल्या त्या कैद्याला लष्करापासून 2 कोसांवरून अंगावर तख्ताकुलाह चढवावे, त्याच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी, त्यांना तऱ्हेतऱ्हेने पिडा देऊन त्यांची विटंबना करावी, त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे करणे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे। म्हणजे ते दृश्य पाहून इस्लामियांना उत्साह येईल आणि अधर्मीयांचे प्राण कंटाशी येतील। संभाजीराजाला आणल्याची आदली रात्र म्हणजे जणू काही शबे बारातचा सणच होता। यात काही अतिशयोक्ती नाही। दुसऱ्या दिवशी आपल्याला जे पाहावयास मिळणार आहे त्याच्या कल्पनेने कोणालाही रात्रभर झोप आली नाही। दुसरा दिवस म्हणजे जणू काही ईदेचा सण होता। एवढा मोठा विजय परमेश्वराने प्राप्त करून दिल्याचे पाहून बादशाचे अंतकरण कृतज्ञतेने भरून आले आणि त्याने भावना वेगात सिंहासनावरून उतरून जमिनीवर येऊन परमेश्वराची प्रार्थना केली, असे खापी खान व ईश्वरदास नागर म्हणतात। बादशाह असा सिंहासनावरून जमिनीवर आल्याचे पाहताच संभाजी महाराज व कवी कलश यांनी एकमेकांकडे पाहिले। त्या झकडलेल्या अवस्थेतही त्या दोघांनी आपले मनोधैर्य सोडले नव्हते। कवी कलश हे शीघ्र कवी होते। त्यांनी या प्रसंगावर उत्स्फूर्तपणे कवन रचून आपल्या धनाच्या चरणी अर्पण केले। यावन रावण की सभा संभू बदेव बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग, जो रवि छवी लकत हई खद्योत होत बदरंग, त्यो तू तेज निहारके तखत तजे औरंग। आता हे सगळं होत असताना संभाजी महाराजांनी आपला स्वाभिमान व बाणेदारपणाचे दर्शन औरंगजेबाच्या त्या दरबारात कसे घडवले याबद्दल ईश्वरदास नागर म्हणतो, बादशाहसमोर हजर केल्यावर इखलास खान व हमीदुद्दीन खान या सरदारांनी संभाजीराजास बादशाहला ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण त्याचा उपयोग झाला नाही। संभाजीराजा इतका गर्विष्ठ होता की त्याने बादशाहसमोर यत्किंचितही मान लवविले नाही। बादशाहने काही क्षण त्या राजबंद्यांना निहाळून छावणीतील कारागृहात धाडले। त्यांच्यावर सक्त पहारा ठेवला गेला। बादशाहने आपल्या मनाचा थांगपत्ता कोणास लागू दिला नव्हता। दरबारातील त्याच्या हितचिंतकांनी त्यास सल्ला दिला, या कमनशिब्यांना जीवनदान द्यावे, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या हातात किल्ले आहेत, त्यांच्या किल्ल्या मागवून घ्याव्यात आणि किल्ल्यावर बादशाही अधिकारी नेमण्यात यावेत। नंतर त्यांना एका किल्ल्यात आमरण कैदेत ठेवण्यात यावे। खापी खानाने या सल्ल्यास योग्य मसलत म्हटले आहे। 2च दिवसांनी बादशाहने आपला सरदार रहुल्ला खानास संभाजीराजांकडे पाठविले। रहुल्ला खानामार्फत बादशाहने राजास 2च प्रश्न विचारल्याचे ईश्वरदास सांगतो। ते प्रश्न असे होते, तुझे खजिने, जड जवाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे? बादशाही सरदारांपैकी कोण कोण तुझ्याशी पत्रव्यवहार करून संबंध ठेवित होते? संभाजी महाराजांनी या प्रश्नांची उत्तरे तर दिली नाहीतच, पण ईश्वरदास सांगतो त्याप्रमाणे त्यांनी बादशाह संबंधी घाणेरडे शब्द उच्चारले व त्याची निंदा नालस्ती केली। राजा बादशाह संबंधी जे बोलला ते तसेच्या तसे सांगण्याची हिंमत रहुल्ला खानास झाली नाही, पण त्याने ते बोलणे कशा प्रकारचे होते याचा बादशाहला इशारा दिला। यावर बादशाहने आज्ञा केली की संभाजीराजाच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवी दृष्टी द्यावी। अशा प्रकारे त्याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराजांचे डोळे तप्त सळ्यांनी बाहेर काढले गेले। खापी खान सांगतो की बादशाह संबंधी असभ्य बोलणाऱ्या त्या दृष्टांच्या जिभा प्रथम उपटून काढून नंतर त्यांचे डोळे त्यांच्या मस्तकांच्या पात्रातून बाहेर काढण्यात आले। संभाजी महाराजांना पकडल्यापासून त्यांचे काय करायचे हा प्रश्न औरंगजेबाला सतावत होता। बहुधा त्यांना ठार करण्याचाच त्याचा विचार असावा। त्यामुळे संभाजी महाराजांच्या जाहीर विटंबनेचा हुकूम त्याने पहिल्याच दिवशी दिला होता, पण त्याचा अंतिम निर्णय झाला असेल तो रहुल्ला खानाकडून संभाजी महाराजांचा निरोप ऐकल्यानंतर। म्हणूनच त्याने जाहीर केले
की संभाजीराजाचे किल्ले थोड्या प्रयत्नात ताब्यात येतील, पण प्रथम त्या दृष्टाचा जीवनरूपी वृक्ष ताबडतोब छाटून टाकावा व त्या हलक्या लोकांनी चालवलेल्या उच्छेदाचा मुळापासून नाश करा. पण औरंगजेबाने संभाजी महाराज व कवी कलश यांना तातडीने ठार केले नाही. त्या दोघांचेही नेत्रहीन व जीवाहीन अवस्थेतही भयंकर हाल करण्यास त्याने सुरुवात केली. स्वाभिमानी मराठा राजाने डोळे काढल्यापासून जेवण खाणं सोडले होते. त्यांनी काही अन्न सेवन करावे म्हणून पहारेकरांनी त्यांना पुष्कळ समजावले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. दरम्यान औरंगजेबाच्या छावणीने बहादूरगड सोडून तुळापुराकडे कूच केले. 3 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने तुळापुरात छावणी टाकली. राजबंद्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा औरंगजेबाच्या मनात निर्णय झालेलाच होता, पण त्याने सुरू केलेले हे युद्ध धर्मयुद्ध असल्याने मुस्लिम धर्मगुरूंच्या आदेशानेच हा दंड त्यांना तो देऊ इच्छित होता. म्हणून त्याने धर्मगुरूंना बोलावून सांगितले की काफर संभाजींनी मुसलमानांना मारले आहे, अनेकांना बंधनात टाकले आहे, त्यांना विविध प्रकारे पीडित केले आहे. इस्लामी राज्यातील नगरेही त्याने गारद केली आहेत. तेव्हा अशा कापरात जिवंत ठेवण्यापेक्षा त्यास नाहीसा करणे चांगले असे आपले मत आहे. यावर धर्मगुरूंनी माना डोलावल्या आणि राजबंद्यांच्या मृत्यूदंडाचा फतवा बादशाच्या हाती दिला. औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या काठी तुळापुरापासून कोरेगावपर्यंत 5-7 मैल पसरली होती. या छावणीच्या कारागृहात राजबंद्यांचा अनन्वित छळ सुरू होता. शेवटी औरंगजेबाच्या हुकुमाने संभाजीराजा व कवी कलश यांना छावणीच्या बाहेर नेऊन वडू या गावाच्या रानात तलवारीच्या साह्याने ठार केले गेले.